जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच ईव्हीएम साठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच ईव्हीएमसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचे अधिकृत आदेश 13 जानेवारी रोजी जारी केले आहेत। निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय आणि वेळेत पार पाडण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांसाठी स्वतंत्र निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी नेमण्यात आले आहेत। तसंच आगामी निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या अर्थात ईव्हीएमच्या व्यवस्थापनासाठी शिल्पा पाटील यांची ईव्हीएम नोडल अधिकारी तर विकास पवार यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ईव्हीएम संदर्भातील नोंदणी, FLC प्रक्रिया, यंत्रांची वाहतूक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी जे उपविभागीय निर्णय अधिकारी आहेत त्या तालुक्यांमध्ये 17 जानेवारी 2026 पर्यंत तहसीलदारांनी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत। निवडणूक कामकाजात कसूर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निवडणूक अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे।